Hare Krishna. So today we are going to see figures of speech, म्हणजेच भाषेचे अलंकार. तुम्हाला अमूल चैतन्य प्रभूंनी सांगितले असेल की भाषेचे अलंकार मराठीमधून काय काय आहेत. तेच आपण इंग्लिशमध्ये आज बघणार आहोत. तर हे अलंकार का वापरतो आपण? तर जसं बायका ऑलरेडी सुंदर असतात, पण लग्नाला जाताना आभूषण, चांगली साडी असं काहीतरी आपल्याला शोभा आणण्यासाठी घालतात. तुम्ही पण आपलं काय शर्ट, हाफ स्लीव्स, लॉंग स्लीव्ज, कॅबेज कट, काय कट, स्वतःला काहीतरी शोभा आणतो. करेक्ट? तर प्रत्येक भाषेला पण वाटलं की मला पण शोभा आणायची आहे. तर शोभा आणण्यासाठी म्हणून भाषेला आपण अलंकार, फिगर्स ऑफ स्पीच घातले. मोस्टली हे पोएट्री सेक्शनमध्ये जास्त घातलेलं असतं, कारण पोएट्रीमध्ये रायमिंग वर्ड्स, कॅट, मॅट, बॅट, टॉल, स्मॉल असे जे यमक जुळणारे रायमिंग वर्ड्स जे आपण बघतो पोएट्रीमध्ये, त्याच्यानं पोएट्रीला एक सूर येतो. बरोबर? इवन राईम स्कीम ए ए बी बी, ए बी सी बी अशी राईम स्कीम पण आपण बघितली आहे. तर ह्याच्याकरता आपण अलंकार घालतो. ह्याचा वापर ह्याच्यासाठी भाषेला शोभा देण्यासाठी असतो. तर मी तुम्हाला एक पेज दिली होती, सगळ्यांना आठवतं का? ही पेज तुम्हाला दिली होती. तर हे प्रिंट काढा. मला वाटतं सुमित राठोडकडं पण असेल किंवा 9वीच्या मुलांना पण आम्ही पाठवू. तर ही पेज मेन इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामध्ये मराठीतून पण त्याचं स्पष्टीकरण केलेले आहे. तर अलंकार भरपूर आहेत, फिगर्स ऑफ स्पीच देर आर मेनी, बट टुडे वी आर गोइंग टू सी ओनली प्रॉमिनंट फिगर्स ऑफ स्पीच वेरिन आपल्याला डे टू डे ह्याच्यामध्ये ते वापरले जाते. ठीक आहे? तर तुम्ही पहिलं काय करा, लिस्ट इट डाऊन. वॉट एव्हर आय एम टेलिंग, राईट इट डाऊन. प्लीज गेट युअर पेन, पेपर अँड नोटबुक. ओके लाया? ओके, लेट्स स्टार्ट. तो फर्स्ट सिमिली, SIMILE, सिमिली, उपमा अलंकार. ओके. नेक्स्ट मेटाफॉर, METAPHOR, रूपक. थर्ड पर्सोनिफिकेशन, PERSONIFICATION, पर्सोनिफिकेशन म्हणजेच चेतन गुणोक्ती अलंकार. नेक्स्ट इज एपोस्ट्रॉफी, एपोस, APOS, ट्रॉ, TRO, फी, PHE, एपोस्ट्रॉफी. त्याचं मराठीतून दिलेलं नाही आहे, विल फाइंड इट आउट. नेक्स्ट इज हायपरबोले, हायपरबोले, HYPERBOLE, हायपरबोले. अतिशयोक्ती. नेक्स्ट इज एंटिथेसिस, ANTITHESIS, एंटिथेसिस. After that is not there in this list, but I am going to tell you. Alliteration, write it down, ALLITERATION, alliteration. After that is repetition, REPETITION, TION, repetition, REPETITION, repetition. Okay, so some other figures of speech may be interrogation, exclamation. Oh, one more thing you can just add it, onomatopoeia, onomatopoeia, spelling ONOMATOPOEIA, onomatopoeia.
So these are few figures of speech which we are going to learn today in this video. So first was what we said, simile. उपमा अलंकार. खायचा ब्रेकफास्टचा उपमा नाही आहे. हा उपमा म्हणजे काय, दोन वस्तूमध्ये साम्य दाखवायचं, उपमा द्यायची, ह्याच्यासारखी ही. सो इंग्लिश यू आर गोइंग टू यूज as, like, like. These are few words you are going to use it in simile. So if I say for example, she is like an angel. She is like an angel. The angel म्हणजे काय, परी. ती परीसारखी वाटते. म्हणजे तिची कुणाबरोबर उपमा केली, परीबरोबर. दुसरं एक्झाम्पल, our soldiers are as brave as lion. आपले जे सोल्जर आहेत हे लायन एवढेच शूर आहेत. म्हणजे दोन वस्तू कुठल्या झाल्या, पहिल्या याच्यामध्ये शी म्हणजे ती आणि परी ह्यांच्यामध्ये एक समांतर काय आलं, ब्युटी. शी इज लाईक अन एंजल. दुसऱ्या याच्यामध्ये सोल्जर्स अँड लायन ह्या दोन वस्तू, त्याच्यामध्ये साम्य ब्रेवरी. लक्षात येतं आहे. सो जेव्हा या अलंकाराचं असं सांगितलं आहे, दोन वस्तूमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. यात एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे वर्णन असते. ओके, देन विल मूव ऑन टू मेटाफॉर. मेटाफॉर मी म्हटलं की रूपक, ह्याच्यामध्ये पण दोन वस्तू असतात, पण याच्यामध्ये ॲज, लाईक हा शब्द नसतो. हे सिमिलीच्या थोडं पुढं गेलेलं असतं. म्हणजे याचं भाषांतर बघा, यात एक वस्तू दुसऱ्यासारखी आहे असे वर्णन केलेले आहे, पण सिमिलीच्या थोडे पुढे जाऊन दोन्ही वस्तूंमध्ये एकरूप आहे असे स्पष्टपणे सांगितलं जातं, तेव्हा मेटाफॉर हा अलंकार होतो. म्हणजे कसं, पहिलंच उदाहरण घेऊ आपण जे सिमिलीमध्ये घेतलं होतं, शी इज लाईक अन एंजल. आता ॲज काढा, काय राहिलं, शी इज अन एंजल. सेकंड, our soldiers are as brave as lion. as brave as काढून टाक, our soldiers are lion. like सुद्धा काढून टाकायचं. म्हणजे आपण डायरेक्ट कुणाबरोबर तुलना केली, आपले शूरवीर सोल्जर्स हे सिंहासारखे आहेत, ती परी आहे. इकडं आणि त्याच्यासारखी वगैरे नाही, सोल्जर्स आपले सिंह आहेत, ती परी आहे. किंवा लाईफ इज अ ड्रीम, जीवन हे एक स्वप्न आहे. लाईक अ ड्रीम नाही, लाईफ इज अ ड्रीम. देन द कॅमल इज शिप ऑफ द डेझर्ट, म्हणजे उंट हा वाळवंटातला एक शिप आहे, जहाज आहे. असं न म्हणता शिप म्हणजेच वाळवंटातील कॅमल हाच शिप आहे असं डायरेक्ट सांगणं, ह्याच्याबरोबर उपमा नाही. लक्षात ठेवा, उपमा आपण ह्याच्याबरोबर अशी दिसते तेव्हा आपण ॲज, लाईक, ॲज असं वापरतो, पण मेटाफॉरमध्ये आपण हे डायरेक्ट ते आहे असं सांगतो. एवढाच भेद आहे दोन्हीमध्ये. ओके, सो नेक्स्ट इज पर्सॉनिफिकेशन. त्याच्यामध्ये चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हटलेलं आहे. सो पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय, निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे
अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागते किंवा कृती करते असं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा त्याला पर्सॉनिफिकेशन असं म्हटलं जातं. जसं म्हटलं की चेतन गुणोक्ती अलंकार, तर एक्झाम्पल लिहा. द सन स्माइल्ड ॲट अस. याचा अर्थ काय झाला? सूर्य आपल्याला हसला. तर सूर्य कधी हसतो का? द सन स्माइल्ड ॲट अस. हसतो? त्यालाच म्हणतात चेतन गुणोक्ती. म्हणजे निसर्गातील कुठली वस्तू सजीव आहे आणि ती आपल्याबरोबर कृती करते असं दाखवतात ना, तेव्हा त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. सेकंड एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन तुम्ही घ्या. द स्टार्स डान्स्ड प्लेफुली इन द मूनलाईट. स्टार्स, तारे चांदण्याच्या प्रकाशात नाचले. चेतना दिली त्यांना निसर्गातील वस्तूंना, तेव्हा ते पर्सॉनिफिकेशन झालं. ठीक आहे. फोर्थ वन इज एपोस्ट्रॉफी. एपोस्ट्रॉफी म्हणजे काय? निर्जीव वस्तू सजीव आहे पण ती वस्तू गैरहजर आहे, तरी आपण ते समोर उपस्थित आहे असे दाखवणे आणि ती मनुष्याप्रमाणे वागते असं पण दाखवणे. म्हणजे कुठली पण गोष्ट आपण समजा कम्प्युटरवर काम करायला बसलो, करेक्ट, आणि लाईट गेली. आपण काय म्हणतो? हे, हिला आत्ताच जायचं होतं का? हा कम्प्युटर पण काय स्टुपिड माणूस आहे. तर तो कम्प्युटर स्टुपिड असतो का? नाही. पण आपण म्हणतो ना, हे जगणंच मुळी काय म्हणतात ते, हे जगणंच मुळी मला कळत नाही आहे. हे जगणं मला कसं समजेल? म्हणजे आपण काहीतरी बोलतो, ओ लाईफ, हाऊ कॅन आय अंडरस्टँड यू असं विचारतो. किंवा व्हेन विल यू वर्क प्रॉपरली ओ स्टुपिड कम्प्युटर असं पण विचारतो. किंवा हवेला आपण काय म्हणतो? ब्लो विंड ब्लो. हे हवा, ये बाबा ये, वाहत ये वाहत ये. म्हणजे निसर्गातील वस्तूंना आपण काय करतो? सजीव मानून ते कृती करतात असे दाखवतो आणि त्यांच्याबरोबर आपण चेतना आणतो त्यांच्यामध्ये. चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. आय होप यू आर अंडरस्टँडिंग नाईसली. फिफ्थ वन इज हायपरबोले. जसं वर्डमध्ये सांगितलं आहे हायपरबोले. हायपर म्हणजे एक जागेवर न बसणारं. हायपर टेन्शन झालं, इकडून तिकडं तिकडून इकडं, हायपर. सो हायपरबोले म्हणजे अतिशयोक्ती. अति काहीतरी सांगून काही पण कल्पना एकदम फुगवून सांगणे, मोठा फुगा करून एकदम, हे असं झालं तसं झालं, आणि आपण काय बाता करतो हा असं म्हणतो ना, त्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. आता अतिशयोक्तीचं एक्झाम्पल म्हणजे द रिव्हर ऑफ ब्लड फ्लडेड इन द बॅटलफील्ड ऑफ कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र वॉरमध्ये रक्ताची नदी वाहिली. आता रक्ताची नदी एवढं असतं का? एवढी नदी वाहण्या एवढं नदी तुम्ही बघितले तर एवढं रक्त नदीचं असं असतं नाही. म्हणजे ह्याच्यात एक थोडी अतिशयोक्ती झाली की कुरुक्षेत्राच्या वॉरमध्ये सोल्जरची किंवा वॉरियर्सची रक्ताची नदी वाहिली, ही अतिशयोक्ती झाली ते. किंवा कुणाला समजा कोणी हुशार असेल तर आपण म्हणतो, अरे तुझी बुद्धी तर काय म्हणतो, स्टारपेक्षाही शायनिंग आहे, ब्राईट आहे.
सूर्यसुद्धा कमी असं म्हणतो ना, म्हणजे अतिशयोक्ती. ते सूर्याचा प्रकाश ब्राईट हा कुणाच्या बुद्धीबरोबर आपण तुलना करू शकतो का? नाही. पण ते आपण थोडंसं अति करून काहीतरी सांगतो तेव्हा त्याला हायपरबोले, अतिशयोक्ती असं म्हटलेलं आहे. अँटिथेसिस. अँटिथेसिस म्हणजे काय? तर एकाच वाक्यात विरुद्ध विचार असणे, अपोजिट. जसं फॉर एक्झाम्पल, मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. माणसानं बनवलं, देवानं नेलं. एकाच वाक्यामध्ये विरुद्ध, अपोजिट वर्ड्स, त्याला म्हणतात अँटिथेसिस. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. आणि नेक्स्ट तर व्हेरी इझी, जसं मी म्हटलं की एलिट्रेशन. एलिट्रेशन म्हणजे परत परत तोच वर्ड येणे. म्हणजे कसं, वे ऑफ वर्ड्स, WW. एकाच लाईनमध्ये जेव्हा परत परत तेच लेटर येतं, शब्द नाही, लेटर, ABCDEFG ना, त्याच्यातलं लेटर येतं, तेव्हा तो आपण एलिट्रेशन म्हणतो. जसं बर्ड्स बिस्ट, BB. आणि काय सांगू शकणार आपण, स्मार्ट समीर, SS. असं काहीतरी एकच शब्द येतो, त्याला एलिट्रेशन म्हटलं जातं. पोयममधल्या कुठल्या पण मध्ये तुम्हाला समजा असं आढळलं की त्याच लाईनमध्ये पहिलं जे अक्षर आहे ते परत परत येतं आहे, तर त्याला आपण एलिट्रेशन म्हटलेलं आहे. अँड नेक्स्ट इज रिपिटिशन. हे तर व्हेरी इझी. जसं आपण म्हटलं की शब्द येतो, तिकडं आला होता लेटर, एक अक्षर, आणि इकडं वर्ड येतो, शब्द येतो. जसं आपण 10वीमध्ये एक पोयम बघितली, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. परत परत बास्केट फुल ऑफ मूनलाईट, बास्केट फुल ऑफ मूनलाईट म्हणून त्यामध्ये ती अप्रिसिएशन ऑफ द पोयममध्ये आपण लिहिलं, ह्याचं फिगर्स ऑफ स्पीच काय आहे, रिपिटिशन. कुठल्या पण पोयममध्ये परत परत जेव्हा कवी तो शब्द घालतो मोर एम्फेसिस करण्यासाठी, तर त्या पोयमला आपण फिगर्स ऑफ स्पीच कुठला अलंकार देतो, रिपिटिशन हा अलंकार देतो. इन द लास्ट वी कॅन थिंक ऑफ इज ऑनोमॅटोपोइया. तर हे ऑनोमॅटोपोइया म्हणजे साऊंड्स, निसर्गातील साऊंड्स. जेव्हा आपण 8वीला होतो, इन 8th स्टँडर्ड वी हॅव सीन द पोयम द रिव्हर. त्या रिव्हरमध्ये पाण्याचा खळखळाट, बॅबलिंग ऑफ वॉटर, वारा समजा एकदम जोरानं वाहतोय, म्हणजे निसर्गातील कुठली पण गोष्ट त्याचा साऊंड रिलेटेड. द डॉग बार्क्स बो बो, म्हणजे कुत्रा बो बो असा आवाजात भुंकतोय. म्हणजे कुठला पण आवाज दर्शवणारं, निसर्गातील कुठल्या पण आवाज दर्शवणारं त्या अलंकाराला आपण ऑनोमॅटोपोइया असं म्हणतो. आणि हे अलंकार तुम्हाला नेहमी पोयममध्ये येतील. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं म्हणजे आहेत ते एक्सक्लेमेशन अँड इंटरोगेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला सहज एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गारवाचक चिन्ह येईल परत परत, तर तो अलंकार त्या पोयमचा एक्सक्लेमेशन झाला. किंवा इंटरोगेशन म्हणजे परत परत चिन्ह प्रश्नार्थक येईल. काही पण ओळी झाल्यानंतर फर्स्ट स्टँजा झाल्यानंतर लास्ट क्वेश्चन, व्हॉट कॅन आय डू नाव, क्वेश्चन मार्क. सेकंड, व्हॉट कॅन आय डू नाव, क्वेश्चन मार्क. सो परत परत जेव्हा येणार तेव्हा ते इंटरोगेशन असं म्हटलं जातं. सो दीज आर द फ्यू अलंकार विच यू हॅव टू कीप इट इन युअर माइंड, बिकॉज दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. समजा तुम्हाला ॲक्च्युली अप्रिसिएशन ऑफ द पोयमला ना 10 पैकी 10 मार्क्स असतात. त्याच्यामध्ये नेम ऑफ द स्पीच, फिगर्स ऑफ स्पीच,
नेम ऑफ द पोएट, नेम ऑफ द पोयम, असं 1 मार्काला साधे साधे क्वेश्चन येतात अँड यू कॅन अक्युमुलेट दोज मार्क्स अँड 10 मार्क्स सहज घेऊ शकतो. करेक्ट. तर आपण आज कुठले कुठले अलंकार बघितले? सिमिली, मेटाफोर, पर्सॉनिफिकेशन, एपोस्ट्रॉफी, हायपरबोली, अँथिथेसिस, रिपिटिशन, alliteration, onomatopoeia, exclamation and interrogation. So these are the 11 figures of speech we have learned today. Please write it down in your notebook nicely. and कितपर्यंत तुम्हाला समजलं आहे हे कळण्यासाठी ईच, जसं मी एक एक एक्झाम्पल दिलं ना, तो ईच अलंकार गिव 1 एक्झाम्पल. एक सेंटेन्स तुम्ही स्वतःचं लिहा. जसं मी म्हटलं शी इज लाईक अन एंजल, तुम्ही एक उपमा असलेलं एक अजून एक तुम्ही सेंटेन्स लिहा. सिमिली, माताजी मला हे कळलं आहे, आय विल राईट दिस एक्झाम्पल. सो यू राईट इट दॅट इन दॅट वे अँड टेल मी की काय फीडबॅक तुम्ही ह्याच्यातून देऊ शकता ह्या व्हिडिओमधून. ओके. सो धन्यवाद मला घरात येऊन तुमच्या शिकवायला लावल्याबद्दल. आपण लवकरच भेटू. पण प्लीज प्लीज मला हे सगळे अलंकार लिहून पाठवा आणि स्वतःचं एक एक एक्झाम्पल घाला. ओके. टिल देन, गुड नाईट एव्हरीबडी. हरे कृष्णा. थँक्यू सो मच.